त्यांनी मला चान्स दिला. काल आमचा थोडा खराब परफॉर्मन्स होता, त्यांनी तरी पण आमच्यावर विश्वास ठेवला आणि जे आलं ते आम्ही केलं. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. नवनाथ राऊत आपण पाहिले तर मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताबाचे मानकरी बनतात. सामन्यावर होती सुरुवात, मॅच होईल सुरू आणि पुन्हा एकदा आपण ऐकत कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय नरेश डोमे सरांना. थँक्यू. खेलेंगे और जीतेंगे, खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कॉल बॅकचा दिवस आता सुरू झालेला आहे. पहिल्या फेरीतून मागे राहिलेले 6 संघ आज इथे आलेले आहेत आणि त्या 6 संघांमधून आज 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे कोणता संघ कुठे जाणार, आजचा दिवसाचा परफॉर्मन्स 6ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. तर पहिलं षटक इथे सुरू झाले. माऊली उद्योग समूह अर्थात मामाभाचे बैलगाडा संघटना विरुद्ध जय एंटरप्राइजेस चाकण या 2 संघांमध्ये रंगलेली ही लढत आहे. योगेश शिवेकर आणि राजू पाटे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. अशोक शिंगाडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाजीसाठी अशोक शिंगाडे तर राजू पाटे ऑन स्ट्राइक. आयकॉन राजू पाटे उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात फसलेला आहे तो आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळेल. पहिला क्रमांक 1,11,000 रुपये सन्माननीय बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह यांच्याकडून, तर 81,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पैलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे शुभम पेट्रोल डेपो यांच्याकडून. यस, लेंथ बॉल होता हा. खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला जरूर, मात्र जीवाच्या आकांतानं 1 धाव राजू पाटे घेईल, खातं खोलेल. धावफलकावरती 2 धावा. अशोक शिंगाडे अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात दिली त्यानं आपल्या टीमला, अर्थात जय एंटरप्राइजेससाठी फक्त 2 धावा धावफलकावरती पहिलं षटक सुरू आहे. तिसरा क्रमांक 61,000 रुपये सन्मान्य हनुमंतराव अनंतराव कड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, माजी सरपंच माजी चेअरमन खराबवाडी यांच्याकडून. तर बॅटची बाहेरची कड इथे जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला तयार आहे. धाव मिळणार नाही. धावफलक तिथेच आहे, 2 धावा. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसामध्ये सन्माननीय मनोहर दादा पोखरकर प्रथम लोकनियुक्त सरपंच वाळद यांनी देखील आपल्याला बक्षीस दिलेलं आहे. तर चौथा क्रमांक 61,000 रुपये सन्मान्य तुकाराम शेठ केरू शेळावणे उद्योजक, ज्ञानेश्वरजी नारायण शेळावणे माजी उपसरपंच खराबवाडी यांच्याकडून ही सगळी बक्षिसं आपल्याला प्राप्त होत आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक इथे सुरू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, वाईड आहे, बराचसा लांब टाकलेला हा चेंडू. शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर या स्पर्धेचे ऑफिशियल्स आहेत. थर्ड अंपायर अमर साठे सर, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आमचे मित्र स्कोरर इथे. अथर्व गव्हाणे तर tenniscricket.in चे स्कोरर विनायक आमच्या समवेत इथे उपस्थित आहेत. तर अनेक तगड्या खेळाडूंचा खेळ आज पुन्हा एकदा आपल्याला बघायचा आहे. त्यापैकी राजू पाटे मैदानामध्ये दाखल, योगेश शिवेकर त्याच्या साथीला, आणि पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे अशोक शिंगाडेचं. तर धावफलक मात्र 3 धावा. चांगली सुरुवात. यास कडक, अत्यंत कडक उजव्याच्या बाहेर चेंडू होता हा. आडव्या बॅटनं लॉंग ऑफला खेळलेला फटका आहे. इथे मिळतात 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चौकाराबरोबर 7 संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. नो मीटिंग प्लीज. उशीर करू नका. टाइम लावलाय का आपण? यस. तर टाइम लागलेला आहे. जर उशीर केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 6 षटकांचा सामना आहे. 5 षटकं आपल्याला किती मिनिटात टाकायचे आहेत? 20 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. अक्षय निर्मल सरांकडे टाइम आहे
आणि जर 5 षटकं 25 षटकामध्ये पूर्ण 25 मिनिटामध्ये पूर्ण झाली नाही 5 षटकं तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. लकी ड्रॉ साठी दररोज एक सायकल आपण भाग्यवान प्रेक्षकास दिलेली आहे. आज देखील देणार आहोत, उद्या देखील देणार आहोत, परवा देखील देणार आहोत. तर 7 दिवसांसाठी या 7 सायकली आहेत प्रेक्षकांसाठी. आणि विशेष म्हणजे अनेक शालेय विद्यार्थ्यांना या सायकली मिळालेल्या आहेत ज्यांना खरंच गरजेच्या आहेत. जरूर आपण देखील 20 रुपये कुपन खर्च करून कुपन घ्या आणि लकी ड्रॉमध्ये सहभाग नोंदवा. दुसऱ्या षटकाची सुरुवात खरा बॉडीच्या बाजूनं गोलंदाजी सुरू होईल. फुलटॉस चेंडवता राजू पाटे, अजूनही कनेक्शन परफेक्ट मिळत नाहीये. 1 धाव इथे प्राप्त होईल. धाव फलकावरती 8 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. महानगाव निघोजेचे माजी आदर्श सरपंच निलेश शेठ निवृत्ती पवार यांच्याकडून. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि बाईक प्राप्त झालेले अक्षय दादा ज्ञानेश्वर जाधव, शिवसेना पुणे जिल्हा संघटक, संस्थापक अध्यक्ष अश्वमेध फाउंडेशन यांच्याकडून. तर सर्व संघांना किट प्राप्त होत आहेत माजी सरपंच खराबवाडी सन्मान्य जीवन शेठ खराबी यांच्याकडून. डाव्या हाताने ओव्हर द विकेट लेंथ बॉल होता. दीपक योगेश शिवेकरला आपण पाहिलं होतं फटका खेळताना. 1च धाव इथे प्राप्त होईल. दुसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकलेल्या आहेत. फलंदाजांचे हात बांधून टाकलेले आहेत. कुठल्याही प्रकारे मोठा फटका इथे खेळू देत नाही गोलंदाज. अर्थातच अनिकेत ताकवणे आयकॉन. फटका येतो इथे. टॉस मोठा असेल. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. हिलच्या डोक्यावरून राजू पाटेला पहिला चौकार मिळतोय आणि धावफलक देखील आता पुढे पोहोचणार आहे. 13 धावा. 13 फॉर नो लॉस. फुल टॉस परत एकदा. इथे क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाईल चेंडू आणि मिळतायत इथे 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. शांत झाली होती, अडखळत झाली होती, चाचपडत झाली होती. मात्र राजू पाटेच्या बॅटवरती मध्यवर्ती बॉल यायला लागलेत आणि मागच्या 2 चेंडूमध्ये त्यानं 10 धावा आयकॉन अनिकेत ताकवणेला वसूल केलेले आहेत. धावफलक पुढे पोहोचले 19. दुसरं षटक सुरू असताना हवा थोडीशी जोरात वाहते आज आणि फेब्रुवारी महिना आहे. साहजिकच उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि त्यामुळेच विशेष म्हणजे दिवसभरामध्ये हवेचा झोत कुठे असेल हे कोणी सांगू शकत नाही. यास वंडरफुल शॉट. अत्यंत देखना फटका. मिळतायत 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. पंचांचा कॉल आहे. लाईन टच चेक करायचा आहे की ओव्हर स्टेपिंग चेक करायचं आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. तर आपण बघूया या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण हे tenniscricket.in या क्रिकेट विश्वातील सर्वाधिक सबस्क्रायबर असलेल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्यांच्याकडे आहेत. तर सन्मान्य गणेश शेठ बोत्रे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा, रविभाऊ चव्हाण अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट, सन्मान्य अमोल शेठ दवणे फेअर डिलिव्हरी, उपसरपंच स्मार्ट विलेज आंबेठाण विशाल शेठ मांडेकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रक्षेपणासाठी सहकार्य प्राप्त झालेलं आहे. तर सर्व खेळाडूंसाठी कॅप सन्मान्य विजयभाऊ चौधरी, ओम शांती कार्गो मूव्हर्स LLP, कुमारी ईश्वरीताई विजय चौधरी, ईश्वरी कन्सल्टन्सी यांच्याकडून हे सगळे सहकार्य आपल्याला प्राप्त होते. तर जाऊया मैदानामध्ये.
डाव्या हाताने ओव्हर द विकेट. गॅप पुन्हा एकदा आहे, मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेग चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव इथून येऊ शकते राजू पाटेला आणि षटक क्रमांक 2ची सांगता. धावफलकावरती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 होत्या. या षटकामधून आल्यात 19 धावा. 2 षटकार 1 चौकार इथे राजू पाटेलनं दाखवला अनिकेत ताकवणेला. 2 षटकं संपली, 26 धावा. धावफलकावरती सलामीची जोडी मैदानामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पुन्हा एकदा अशोक शिंगाडे. फुलटॉस बॉल. राजू पाटे समोर फुलटॉस टाकणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. वाघाच्या समोर आयतच सावज मिळणं आणि तसंच इथे होतंय. मागाशी देखील आपण पाहिलं की 2 चेंडूवरती त्यानं एक षटकार ठोकला होता. त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू. धावफलकावरती 27 धावा. स्पर्धेसाठी खेळाडू कक्ष जे तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये देखील भरपूर मान्यवरांचं योगदान आहे. याबरोबर या चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय, त्याचा परिणाम अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू. धावफलक 27. अशोक शिंगाडे एक प्रभावी गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक महागडं ठरलं होतं तर तिथे अशोक शिंगाडेची परत एकदा संघनायकाने निवड केली आणि त्यानं इथे आतापर्यंत धावा रोखलेल्या आहेत. उमदा गोलंदाज. क्षेत्ररक्षणाचं मर्यादा हटवलेली. आता 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. तर इथे योगेश शिवेकरचा शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. वरती पोहोचतोय. खेळाडू कक्षासाठी सुनील भाऊ देवकर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी खेड, दत्ता शेठ चौधरी मेजर, साईनाथ शेठ पाचपुते विद्यमान सरपंच वासोली आणि अमोल शेठ पाचपुते जय गणेश एंटरप्राइजेस या मान्यवरांकडून आपल्याला खेळाडू कक्षची सुविधा प्राप्त झालेली आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. तर सायकल सौजन्य धनंजय शेठ सोमवंशी युवा उद्योजक खराबवाडी, मंगेश शेठ नानाभाऊ मांडेकर हॉटेल राजमुद्रा आंबेठाण, तानाजी शेठ देशमुख युवा उद्योजक, रावसाहेब पाटील युवा उद्योजक चाकण, लहू शेठ लांडे युवा उद्योजक चाकण या मान्यवरांकडून सायकल्स आपल्याला प्राप्त होत आहेत. प्रेक्षक गॅलरीसाठी देखील सौजन्य आहे भरपूर मान्यवरांचं. चर्चा करूया आपण. तर लागोपाठचा दुसरा परफेक्ट मध्यावरती बॅटच्या आणि चेंडू सफर करतोय हवाई. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. खरं तर विस्फोट करून दिला होता. सुरुंगाला बत्ती लावली आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर विस्फोट घडवलेत योगेश शिवेकरनं. 2 लागोपाठचे षटकार इथे अशोक शिंगाडेला. आतापर्यंत प्रचंड प्रभावी ठरलेला अशोक शिंगाडे इथे मात्र थोडासा महागडा ठरतोय. 13 धावा या षटकामधून. धावफलक 39. तर अजून एक षटकार लागोपाठचा तिसरा षटकार आला तर सन्मान्य सुनील शेठ काळोखे उपसरपंच अंबू संस्थापक माऊली उद्योग समूह यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. 2 षटकार आलेले आहेत. तिसरा षटकार योगेश शिवेकर खेळतोय तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. धावफलक 39. 39 फॉर नो लॉस. काय शानदार सलामी आहे तिसऱ्या षटकामध्ये ही उपलब्धी. आणि कव्हर्स मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
कुठे पडलेला आहे, पंचांच्या निर्णयाची वाट बघतोय आम्ही. 4 रन. साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. सुरुवात चांगली होती, मात्र त्यानंतर योगेश शिवेकरनं विस्कळीत करून टाकली गोलंदाजी अशोक शिंगाडेची. 2 षटकार 1 चौकार 43 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मामा भाचे बैलगाडा संघटना अर्थातच माऊली उद्योग समूह. तर याचबरोबर षटक संपेल. चांगला चेंडू असेल. 43-43 लॉस ऑफ नो. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांसाठी गॅलरी अतुल भाऊ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ पानमन पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर संघटना खेड तालुका, फायनल सम्राट पुणे जिल्हा, प्रसिद्ध गाडा मालक सन्मान्य सागर शेठ मोरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तथा उपसरपंच कुरळी, अनुराग दादा जयत, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंबळी, बाबाजी शेठ काळे, आमदार खेड आळंदी विधानसभा, रामदास आबा धनवटे, शिवसेना डॅशिंग जिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, गणेश शेठ नाणेकर, शिवसेना खेड तालुका विभाग प्रमुख, उपसरपंच नाणेकरवाडी, सौभाग्यवती क्रांतीताई सोमवंशी, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, संदीप भाऊ सोमवंशी, शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी, सुनील भाऊ काळोखे, उपसरपंच आंबू यांच्याकडून आपल्याला प्रेक्षक गॅलरीचे सौजन्य प्राप्त झालेलं आहे. प्लेअर ऑफ द डे साठी आपण बॅट दिलेले आहेत. बॅटचं सौजन्य देखील आपल्याला प्राप्त झालेले आहे. सोमनाथ शेठ गायकवाड पसायदान स्पोर्ट्स आळंदी, मंगेश शेठ गायकवाड ओवी स्पोर्ट्स राजगुरुनगर, महेंद्र शेठ सावंत जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट, सोमनाथ शेठ कारले MSK स्पोर्ट, तर कुमार अक्षय शेठ सुतार AV स्पोर्ट्स तिनेवाडी राजगुरुनगर. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे जातोय. स्कोर 43 वरून 44. धावफलक 44. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. शेवटची 3 षटके या डावातली शिल्लक आहे. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ओपनर्स राजू पाटे नाबाद आहे. 20 धावसंख्येवरती 8 चेंडूचा सामना केलेला. योगेश शिवेकर 10 चेंडूमध्ये 22 धावा. दोघांनी धावांचा वेग पकडलेला आहे. सुरुवात संत होती, मात्र त्यानंतर प्रचंड ताकदवान फलंदाजी. लॉंग ऑफला खेळलेला हा फटका फेक थोडीशी खराब आहे. धावबाची संधी असू शकते, मात्र बॅकअप तिथे उपलब्ध नव्हता. 2 धावा राजू पाटेला. योगेश शिवेकरनं खरं तर ही डेअरिंग केली आणि अखेर धाव पूर्ण झाली. धावफलक 46. चौथं षटक सुरू असताना 46 धावा अर्धशतकी भागीदारीच्या जवळ आहे. काल आपण एक मॅच बघितली होती, जवळपास 84 धावांचा पाठलाग विजयासाठी हवा होता आणि त्या मॅचमध्ये सचिन बर्गे आणि महेश नानगुड्या दोघांनी 84 धावांची नाबाद भागीदारी साकारली होती. तो एक रेकॉर्ड आहे या स्पर्धेतलाच भागीदारीचा. तर सरळ बॅटने खेळला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑन वरून येईल. 1 धाव राजू पाटेला. धावफलक पुढे पोहोचेल 47. 47 लॉस ऑफ नो. एक धाव जोडत आता अर्धशतकाच्या दिशेने ही जोडी आगेकूच करते. आणि पहिला फलंदाज इथे बाद योगेश शिवेकर. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट.
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती कुलदीप धायबर. अष्टपैलू गुणवत्ता कुलदीप धायबरकडे मोठी आहे. खरं तर मुंबईमध्ये देखील तो खूप क्रिकेट खेळलेला आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने फक्त खेड तालुक्यासाठी क्रिकेट खेळतो कुलदीप धायबर. स्ट्राइक एंड वरती कुलदीप, तर नॉन स्ट्राइक एंड वरती असेल राजू पाटे. गोलंदाज इथे विशाल निकम. पहिलं यश विशाल निकमने इथे प्राप्त करून दिलेलं आहे. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून राजू पाटेला देखील लांब ठेवलं आणि योगेश शिवेकरला पहिला चेंडू टाकत असताना बाद केलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न कुलदीपचा पहिल्या चेंडूवरती. खरं तर पहिला चेंडू हा अत्यंत शांतपणे खेळतात फलंदाज. चेंडू कुठे पडणार आहे, कसा वळणार आहे, किती उसळणार आहे याचा अंदाज नसतो आणि त्यामुळे पहिले काही चेंडू शांतपणे खेळायचे आणि त्याच्यानंतर मग एकदा का अंदाज आला की मग हल्ला चढवायचा. इथे कुलदीप धायबर पहिल्या चेंडू पासून मोठा फटका खेळायला तयार आहे. इथे स्क्वेअर ड्राईव्ह, मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळू देत नाही. चांगलं षटक राहिलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलक 47. चौथ्या षटकामध्ये कुलदीप धायबर खातं खोलायचं. अजून कुलदीपला 2 चेंडू तो खेळलाय. आक्रमकपणा वास्तव पहिल्यापासून तो माइंड सेट घेऊन आलेला आहे की मी आक्रमकच खेळणार आहे, मी अटॅकच करणार आहे. आणि हे सहज शक्य आहे, कारण आता आपण बघतोय की यानंतर 2 षटकं तुमच्याकडे आहे. 12 चेंडू, त्यापैकी कुलदीपला किती बॉल मिळतील. हो, खराब चेंडू इथे. आणि यस, पंच कळवत आहेत की हा चेंडू वाईड आहे. डोक्याच्या वरून गेलेला चेंडू वाईड आहे आणि त्यामुळं 1 धाव, 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक 49. 1 गडी बाद 49. धावफलक 49. एका गड्याच्या मोबदल्यात चौथं षटक. राजू पाटेचा अत्यंत वेगवान फटका अडवण्याचा प्रयत्न असफल. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनावर माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक संपलेले आहेत आणि किती वेळ राहिलाय? 5 मिनिटं. 5 मिनिट अजून शिल्लक आहे. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण करायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. अनिकेत ताकवणे गोलंदाजीसाठी येतोय. यष्ट उडवण्याचा प्रयत्न मात्र उशीर होतोय तिथे आणि 1 धाव पूर्ण होणार आहे. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मामा भाचे बैलगाडा संघटना अर्थात माऊली उद्योग समूह, त्यांची टीम देखील या स्पर्धेमध्ये आहे. त्याचबरोबर माऊली उद्योग समूहाच्या माध्यमातून मंडप आणि साऊंड्स देखील सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अतिशय ही स्पर्धा सुशोभित करण्यामुळे स्पर्धेमध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यामध्ये सुनील शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचं योगदान राहिले आणि त्यांचाच संघ मैदानामध्ये फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतो. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वाह, चांगला चेंडू अनिकेतचा बाहेर चिक्काड इथे आणि फलंदाज राजू पाटे आयकॉन बाद.
मधून दमदार विकेट. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. माऊली उद्योग समूहाला दुसरा धक्का. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू पाटे अत्यंत प्रभावी राहिला या सामन्यामध्ये. सलामीचा फलंदाज योगेश शिवेकर बरोबर 48 धावांची भागीदारी. त्यानंतर मात्र तो लगेच बाद झालेला आहे. चांगला फटका. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनला आणि अडवतोय. तर धावा 2 मिळतील आणि धावफलक 56 वरती पोहोचेल. 5व्या षटकामध्ये 56 धावा. अनिकेत ताकवण्याचा चेंडू होता. उंच फटका लॉंग ऑनला. स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल आंबेठाणच्या गॅलरीवरती ठोकलेला हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 62 धावा 2 गडी बाद 5व्या षटकामध्ये. 79 प्रोजेक्टेड स्कोर आता दिसतोय आपल्याला. सुरुवात अगदी खराब होती. फक्त 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. अनिकेत ताकवणे वेगावरती स्वार असतो. अनिकेत इथे लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. निश्चित फलंदाज हर्ष अडसूळ. तीन चेंडूमध्ये 8 धावा. ISPL स्टार श्रीनगर के वीर या संघामधून खेळलेला हा खेळाडू आहे हर्ष अडसूळ. यस कडक सुंदर फटका. दुसरा षटकार अनिकेत ताकवणेला हर्षच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मामाबाचे बैलगाडा संघटना संघाचे संघमालक माऊली डेव्हलपरचे सुरेश्वर उद्योजक सन्माननीय चंद्रकांत शेठ सातपुते आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यांचा संघ इथे आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 68 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना. आपण चर्चा करत होतो मैदान सौजन्य ग्रामपंचायत आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांचंही मनापासून धन्यवाद. मंडप आणि साऊंड सौजन्य प्रोप्रायटर सुनील शेठ काळोखे उपसरपंच आंबू तथा संस्थापक माऊली उद्योग समूह उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत. तर खेळाडूंसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आपण जी बक्षिसं देतो आहोत जवळपास 13 बक्षीस आहेत. त्यामध्ये टी शर्ट शहाजी शेठ आरडे माजी उपसरपंच आंबेठाण, वैभव शेठ, हनुमंतराव दवने पसायदान एंटरप्राइजेस, स्लीव सौजन्य अक्षयजी शिवेकर विद्यमान सरपंच शिवे, गॉगल सौजन्य शुभम दादा रौंधळ, तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट पतसंस्था पुणे जिल्हा प्रमुख, गाढ
आणि बॅटिंग ग्लोव्स सौजन्य विकासजी महाळुंगकर ॲडव्होकेट राष्ट्रीय खेळाडू टायटी सौजन्य शांभाऊ कड प्रसिद्ध गाडा मालक. तर चेंडू आकाशामध्ये ड्रॉप होईल कॅच आणि सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4 धावा. नो बॉल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 5 धावा इथे मिळतील. 4 धावा अधिक नो बॉल. 73 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना सुसाट आहे. फायनल सम्राट. बॅक इथे गुड लाईन तो टाकलेला चेंडू उजव्याच्या बाहेर जातोय. निर्धाव असेल भूषण वाटेकर गोलंदाज. कुलदीप धायबर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती हर्ष अडसूळ. खरं तर उशिराने मैदानामध्ये दाखल झाला हर्ष. मात्र 2 षटकार 4 चेंडूमध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत. कुलदीप लेंथ बॉल लॉफ्ट केला चेंडू कव्हर्सला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वरून धावत येणार आहे. तर धावफलक पुढे पोहोचेल तो 1 धावेने आणि धावफलकावरती आहे 74 धावा. 2 बाद 74. 2 बाद 74. 6व्या षटकामध्ये आपण बघतोय तर गोलंदाज भूषण वाटेकर. हर्ष अडसूळ समोर फलंदाज. जास्त संधी नाही. आपण राजू पाटे सलामीला आला होता. हर्ष शेवटच्या षटकांमध्ये आलेला आहे. 5व्या षटकामध्ये त्याने पहिला चेंडू फेस केलाय. मात्र काय खेळलाय हर्ष. उंच आकाशामध्ये चेंडू. या 6 धावा. खूप लांबवर ठोकलेला हा षटकार. 3रा हर्ष अडसूळच्या बॅटमधून. 80 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. फटका असा हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. ऐंशी धावा 2 गडी बाद 80. तर शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू. हर्ष अडसूळ लागोपाठचे 2 षटकार आलेत हर्षच्या बॅटमधून. मागच्या षटकामध्ये शेवटचा बॉल तर या षटकातला पहिला फेस केला तो बॉल. 3रा चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक ओहो हो व्हॉट अ स्टॉप. अनिकेत इज देअर. आयकॉन अनिकेत. खरं तर 6च होते इथे. 5 धावा सेव्ह केल्यात अनिकेतनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धावेबरोबर 81 वरती पोहोचतील. शेवटचं षटक इथे सुरू आहे आणि हर्ष आता नॉन स्ट्राईक एंडला खेळेल. तर स्ट्राईक एंडवरती कुलदीप धायबर असेल. गोलंदाज भूषण वाटेकर. 13 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 1 नो बॉल आला. त्यावरती चौकार पहिल्याच चेंडूवरती चढवला गेला होता. त्यानंतर षटक कंट्रोल करणे खूप अवघड होतं. तर धावफलक 81. 81 लॉस ऑफ 2. बॅकफुटवर जात स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फसला. 22 आहे. 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 82. चांगला चेंडू राहिला इथे कुलदीपसाठी. मात्र शेवटचं षटक शेवटचा चेंडू फेस करेल हर्ष अडसूळ. मुंबईचा खेळाडू आहे हर्ष अडसूळ. बृहन मुंबई आपण म्हणतो की यस लॉफ्ट केला चेंडू जरूर इथे. पुन्हा क्षेत्ररक्षक अनिकेत खाली येईल आणि हर्ष अडसूळ बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 1 धावा राहिल्या धावफलकावरती 82. तर विजयासाठी 83 धावांचं आव्हान असेल या सामन्यामध्ये जय एंटरप्राइजेस संघासमोर. चला विनंती यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी. हा टॉस आपण लगेच करतोय. आपल्याकडे वेळ आज फार कमी आहेत. 6 मॅचेस आहेत. 6 ओव्हरच्या 6 मॅचेस आपल्याला इथे कव्हर करायचे. त्यामुळे कॅप्टनने विनंती आहे आपण टॉससाठी इथे आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल इथे आपण संपन्न करतो. यानंतरचा होणारा सामना जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोली आणि त्यांच्या विरुद्धमध्ये स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. कॅप्टन किरण कड, कॅप्टन अनिकेत रोडे
या दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. टॉस करण्यासाठी आदरणीय माऊली डेव्हलपरचे सर्व सन्माननीय चंद्रकांत शेठ सातपुते साहेबांना विनंती केली आपल्या सगळ्या मित्र परिवाराच्या समेत आपण टॉस साठी या. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. कॅप्टन अनिकेत रोडे आलेत. कॅप्टन किरण कड यांना विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करतोय. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. मैदानात माऊली उद्योग समूह मामाभाची बैलगाडा संघटना खेड तालुका या संघाचे पठ्ठे चमकणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच माऊली उद्योग समूह माननीय चंद्रकांत शेठ दादा तुळवे, प्रसिद्ध गाडा मालक माननीय दीपक शेठ करवंदे, युवा उद्योजक माननीय राजेश शेठ चोरगे, युवा उद्योजक प्रसिद्ध गाडा मालक मामा भाचे बैलगाडा संघटना माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना खेड तालुका. या ठिकाणी आपण टॉस जिंकला भानाबाची कॉलेज संघानं बॅटिंग. टॉस जिंकला भानाबाची कॉलेज संघानं बॅटिंगचं 72+ साऊंड अँड स्पोर्ट शिरोली संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षण करण्यासाठी. यानंतर ती मॅच आपण पाहणार. तोपर्यंत सुरू आहे आजच्या दिवसातील सेकंड मॅच आणि दुसऱ्या इनिंगचं दुसऱ्या डावाचं देखील आपण समालोचन ऐकूयात आदरणीय नरची डोमे सरांच्या माध्यमातून. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेट मध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त जय एंटरप्राइजेस चाकण संघाचाच आवाज घुमणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय इरफान भाई पठाण, जय एंटरप्राइजेस माननीय अमोल शेठ आवटे, हॉटेल सुलांगण दत्तवाडी शेलगाव, जय एंटरप्राइजेस चाकण. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करत होतो आपल्या स्पर्धेच्या दानशूर दात्यांबद्दल ज्यांनी आपल्याला मोठी मदत केलेली आहे. स्पर्धेमध्ये गार्ड आणि बॅटिंग ग्लोव्ज ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहेत ॲडव्होकेट तथा राष्ट्रीय खेळाडू प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट विकासजी महाळुंगकर, टायटी सौजन्य प्रसिद्ध गाडा मालक पैलवान शामभाऊ कड यांच्याकडून, तर बिस्लरी बॉक्स सौजन्य पैलवान मयूर शेठ गायकवाड युवा उद्योजक, पैलवान अभिषेक गायकवाड युवा उद्योजक, सन्मान्य अविनाशजी मुके उद्योजक तथा श्री साई अभ्यासिकेचे कुमार प्रतीक फापाळे सर यांच्या माध्यमातून आपल्याला बिस्लरी बॉक्स, तर विश्वासजी निकत CEO ऑफ PVN इलेक्ट्रोमेक कॉर्पोरेशन चाकण यांच्याकडून आपल्याला बॅग सौजन्य प्राप्त झालेला आहे. सॉफ्ट रिस्ट बँड सॉक्स आणि रिस्ट बँड आपल्याला प्राप्त होतात किशोरजी भालेराव विद्यमान उपसरपंच म्हाळुंगे. ड्रायफ्रूटसाठी सौजन्य चंद्रकांतजी साळुंखे विश्व हिंदू परिषद सहधर्म प्रसारक भीमाशंकर जिल्हा यांच्याकडून, तर बॉटल सौजन्य काळूराम शेठ निखाडे उद्योजक भांबोले यांच्याकडून, बॅट सौजन्य सोमनाथ भाऊ गायकवाड पसायदान स्पोर्ट्स आळंदी, फ्रेम सौजन्य सागर शेठ सातकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजगुरुनगर, स्पोर्ट्स शूज सौजन्य धनराजजी कोरे DK एंटरप्राइजेस. मॅच सुरू करा. नो मिटिंग, आपल्याकडे वेळ कमी आहे. बॅटर्स मैदानामध्ये आहेत, क्षेत्ररक्षक दाखल झालेत, लगेच सुरू करा. तर रोलर वायफाय सौजन्य सन्मान्य सुनील नाना खराबी सुनील केबल नेटवर्क यांच्याकडून, आणि भोजन सौजन्य ऑफिशियलसाठी रोज भोजनाची व्यवस्था सन्मान्य अभिजित दादा शिवाजी लोंढे श्रीराम एंटरप्राइजेस एजन्सी तथा प्रदीपजी बाळासाहेब आरुडे अंश एंटरप्राइजेस यांच्याकडून, तर बॉल बॉक्स सौजन्य सन्मान्य उत्तम शेठ माताळे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज हिरामन शेठ केदळे उद्योजक शिंदे यांच्याकडून आपल्याला सहकार्य प्राप्त झालेलं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समिती मनापासून धन्यवाद. किरण तात्या कड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच राहुलदादा पानमन, दत्ता शेठ शिडावणे उद्योजक, संदीपजी रौंदळ उद्योजक, सुभाषजी बिरदवडे उद्योजक या स्पर्धेला एक मोठा आयाम देत आहेत. बॉल वापरलेला असेल तर बिलकुल चुकीचे, कारण आम्हीच फोडला इथे बॉल.
इथून पॅकिंग फोडूनच आपण बॉल आतमध्ये दिलेला आहे. मी फोडून दिलेला आहे हो सर. त्यामुळं बॉल विषयी शंका जर तुमच्या मनात असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. अहो आधी बॉल इथूनच दिले फोडून. चला लवकर लवकर सुरू करा. आपल्याला एक एक मिनिट आज महत्वाचा आहे. शेवटच्या संध्याकाळच्या मॅच तुम्हालाच खेळायच्यात. चला मॅच सुरू करा, लवकर सुरू करा. बॉल पाहिजे असेल असं सांगा ना, लगेच बॉल देऊ दुसरा. बॉलला आपल्याकडे तोटा नाही आहे. आपल्याला ज्यांनी बॉल दिलेले आहेत त्यांनी आपल्याला तशा सूचना देखील दिलेल्या आहेत की तुम्हाला किती बॉल पाहिजे तेवढे घ्या. जेवढे बॉल आपल्याला लागतील तेवढे सगळे बॉल उत्तम शेठ माताळे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज आणि हिरामन शेठ केंदळे उद्योजक शिंदे यांच्याकडून बॉल प्राप्त झालेले आहेत. आणि एखादा बॉल डिफेक्ट येऊ शकतो कंपनीकडून, असं काही नाही. पण 10X कंपनीचे जे बॉल आहे कुमारम स्पोर्ट्स, हे महाराष्ट्राची कंपनी आहे, तारापूर बोईसर या ठिकाणी. त्यांचे बॉल आपण इथे वापरतोय. तर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना 10X बॉल जर म्हटला ना की ते खुश होतात. कारण या बॉलवरची जी बॅटिंग होते ना ती दुसऱ्या बॉलवरती क्वचितच होते. फक्त टायमिंग करायचे तुम्हाला, बॉल आपोआप बाहेर जातो. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाचे बॉल या स्पर्धेसाठी आपण वापरतोय. मला फलंदाजांना याच्यापेक्षा चांगला बॉल, हेवी बॉल सध्या तरी टेनिस क्रिकेटमध्ये नाही आहे. तर जाऊ मैदानामध्ये. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 83. 36 चेंडू 83 धावा. जय एंटरप्राइजेस चाकण मैदानामध्ये दाखल. राजू पाटे इज ऑन मार्क. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर फाईन लेगला. क्षेत्ररक्षक खाली पोहोचण्याचा प्रयत्न. ओ हो पोहोचला होता तो, मात्र कंट्रोल स्वतःच्या बॉडीवरती नाही ठेवू शकला आणि इथे जीवदान प्राप्त होते. पहिल्या चेंडूवरती अनिकेत ताकवणेला जीवदान. अनिकेत ताकवणे पारगाव सालूमालू तालुका दौंड इथून, तर नारायणगाव तालुका जुन्नर वरून राजू पाटे दाखल झालेला आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूंनी स्वतःला स्थानिक क्रिकेटमध्ये सिद्ध केलेला आहे. आपला परफॉर्मन्स सातत्याने त्याने उंचावलेला आहे आणि त्यामुळे याचा आयकॉन तुम्ही त्यांना इथे बघाल. दुसऱ्याच बॉलला दाखवली सीमारेषा. टोलेचांग फटका, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 8 धावा धावफलकावरती. जशास तसं उत्तर दिलं जाते. पहिलं षटक खरं तर एवढं चांगलं नव्हतं माऊली उद्योग समूहासाठी. त्यांनी फक्त 7 धावा तिथे घेतल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला, अन्यथा अशोक शिंगाडेनं पूर्ण रोखलेलं होतं. दोन्ही सलामीवीरांना, योगेश शिवेकर आणि राजू पाटे या दोघांनाही. तर इथे अनिकेत ताकवणेने दुसऱ्याच षटकामध्ये, दुसऱ्या चेंडूमध्ये आसमान दाखवलंय राजू पाटेला. आयकॉनचा खेळ या स्पर्धेमध्ये आकर्षक राहिलेला आहे. आयोजकांनी देखील पुणे जिल्ह्यातीलच जास्त खेळाडू आपण ॲज अ आयकॉन म्हणून बघतोय. हो इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग चुकलं होतं. बॅटचा फ्लो वेगवान होता, तो निघून गेला, मग चेंडू आला. तर 1 धाव इथे प्राप्त होणार आहे ॲज अ लेग बाईज. धावफलक 8. 9 धावा, 9 ऑन बोर्ड. सलामीचा फलंदाज अनिकेत ताकवणे बरोबर मैदानामध्ये अजय राजपूत या खेळाडूंना देखील प्रभावित केलेला आहे. आयकॉन खेळाडूंचा खेळ आपण बघितलं, पण तालुक्यातल्या खेळाडूंनी सुद्धा प्रभावित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये अनिकेत रोडेचं नाव अग्रक्रमानं येणार आहे आपल्या समोर. अनिकेत रोडेने ज्या प्रकारची बॅटिंग इथे दाखवलेली आहे, 90 धावा, सर्वाधिक धावा अनिकेत रोडेच्या आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये कालपर्यंत.
रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न कशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि एकदम सोपा झेल सोडलाय, अगदी सोपा झेल इथे सुटतोय, अडवला जाईल चेंडू तर 3 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 जीवदान या षटकामध्ये. लिओ कॅच जितो मॅच आपण म्हणतो, इथे 2 जीवदानं मिळालेली आणि जीवदानं देणं किती धोकादायक असतं हे छत्रपती शिवाजी राजांना माहित होतं. पृथ्वीराज चव्हाणनं मोहम्मद घौरीला जीवदान दिलं म्हणून त्याला त्याचा अंत ओढून घ्यावा लागला, कारण मोहम्मद घौरीनीच पृथ्वीराज चव्हाणला शिरच्छेद करून त्यांचा वध केला होता. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये त्यांची समाधी होती. समाधीच्या शेजारी असे बुटांचे रॅकेट्स होते, रॅक होते. ओ हो 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 हो, अत्यंत देखना फटका इथे मिळतील 6 धावा. दुसरा षटकार पहिल्या षटकामधला. अनिकेत रोडे ऑन फायर. धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अनिकेत ताकवणे, अनिकेत रोडे म्हटलो मी. अनिकेत रोडेचं सांगत होतो मी की त्याने धावा सगळ्यात जास्त बनवलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये. मात्र बॅटर आहे तो अनिकेत ताकवणे आहेत. डाव्या हाताचा हा खेळाडू. 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आयकॉनला चढवलेत. 18 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड आहे. एक अतिरिक्त 19 धावा पहिल्या षटकामध्ये. फॅब्युलस स्टार्ट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुरुवात इथे. जबरदस्त मॅग्निफिसेंट स्टार्ट इथे दिलेली आहे अनिकेत ताकवणेनं. यास परत एकदा या गॅप आहे तिथे आणि फाईन लेगला मिळतील 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावफलक आहे 23 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 23 ऑन बोर्ड. ही पहा धावफलक आपण बघू शकतो इथे. धावा 23 आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये आता सुरू होईल. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. 30 चेंडू 60 धावा. लक्ष 36 चेंडू मध्ये 83 धावांचं होतं. म्हणजे आस्किंग रन रेट जवळपास 14 धावांची सरासरी पाहिजे होती. पहिल्या सामना ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस आणि पहिल्या षटकामध्ये 23 आलेले आहेत. आता 12 धावांची सरासरी. 2 मागे आले सरासरी आणि मोठी उपलब्धी आहे. कुलदीप धायबर उजव्या हाताने ओव्हर द विकेट. उचलला चेंडू आकाशामध्ये. राजू पाटे तिथे आणि टिपेल सोपा झेल. पहिला धक्का. अजय राजपूत इथे बाद होणार आहे. या युवा खेळाडूने निश्चित प्रभावित केलं. एक जीवदान देखील त्याला मिळालं होतं. मात्र जीवदानाचा मोठा फायदा त्याला घेता येत नाही जेवढा फायदा घेतला अनिकेत ताकवणेनं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेट खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज ब्रिजेश चौधरी मैदानामध्ये दाखल. आपण चर्चा करत होतो जीवदानाची. ज्यावेळेस मोहम्मद घौरीचा पराभव केला पृथ्वीराज चव्हाणनं 2 वेळा. गौरीनं 3ऱ्यांदा परत चाल केली हिंदुस्थानवरती. मोहम्मद गौरीनं पराभूत केलं पृथ्वीराज चव्हाणला. मात्र त्यावेळेस त्याने पकडलं आणि त्याला अफगाणिस्तानमध्ये घेऊन गेला. पृथ्वीराज चव्हाण यांचा तिथे वध केला. त्याची समाधी जिथे बांधली त्या समाधीच्या शेजारी अगदी चपलांचे रॅक त्याने बनवून ठेवली आणि जे कोणी येतील त्यांनी ते बूट घ्यायचे आणि समाधीला बुटाच्या जोड्यांनी मारायचं. अशी एक प्रथा त्या अफगाणिस्तानमध्ये होती गेले कित्येक दिवस. मात्र अगदी काही वर्षांपूर्वीच भारतातीलच एक युवक तिथे जाऊन
त्यांनी ती समाधी शोधून ती खोदून त्यातल्या अस्थी काढून भारतात आणलेल्या आहेत. हा इतिहास आहे एका जीवदानाचा. धावफलकावरती 23 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उंच उंच फटका इथे आपण बघतोय. डीप कव्हर पॉइंटला चेंडू. 4 रन. ब्रिजेश चौधरीचा आविष्कार चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस चेंडू बॅट वरती येत नाहीये, पायावरती आदळतोय. थ्रो खराब आहे. मात्र अनिकेत ताकवणे दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक नाहीये. स्ट्राईक अनिकेत ताकवणे जास्त असणं इथे महत्वाचं आहे. जोपर्यंत अनिकेत ग्राउंडवरती आहे तोपर्यंत तो निश्चित प्रकारे धावांचा ओघ कमी होऊ देणार नाहीये आणि तोपर्यंत त्याच्याकडे जास्त स्ट्राईक राहणं देखील गरजेचं असणार आहे. 28 धाव मोठा स्कोअर इथे चेस करायचे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक षटका पाठीमागं इथून पुढे कमीत कमी 12 धावांची गरज आहे. कुलदीप धायबर गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स अटेम्प्ट. प्रयत्न फसलेला आहे. काय गोलंदाजी इथे पहा. केवळ जास्त वेग देऊन चालत नाहीये. या अगोदर राजू पाटीलला बघितलं आपण, भरपूर वेगाने तो गोलंदाजी करत होता. मात्र 23 धावा आल्या त्या षटकामध्ये. तिथे कुलदीप धायबर फक्त अचूक टप्पा आहे त्याच्याकडे. यास इथे 30 सर्कलच्या डोक्यावरून चढवला चेंडू. लॉंग ऑनला 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चौकाराबरोबर धावफलकावरती धावा असतील त्या 32. 25 चेंडू 51 धावा. हवेमध्ये चेंडू जरूर. तिथे क्षेत्ररक्षक मागे 1 धाव इथे प्राप्त होईल आणि चांगलं षटक राहिलं. सरासरीपेक्षा मागे ठेवलंय त्याने फलंदाजांना. फक्त 10 धावा या षटकातून. 2 षटकांचा खेळ संपतोय. 33 धावा 1 गडी बाद. जय एंटरप्राइजेस. नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे आणि नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज हर्ष अडसूळ. हर्ष अडसूळ मुंबई ISPL सुपरस्टार. हर्ष हातामध्ये चेंडू सोपवला 3ऱ्या षटकामध्ये. उजव्या हाताने राऊंड विकेट. पुन्हा एकदा कट जरूर आहे आणि तिकडे थर्ड मॅनला चेंडू अडवला जाईल. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 34 वरून 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत ताकवणे आणि ब्रिजेश चौधरी ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. 83 धावांचा पाठलाग करत असताना मोठं लक्ष समोर आहे. मात्र या स्पर्धेमध्ये अशी आव्हानं की ओलांडली गेलेली आहेत. भरपूर वेळा आपण ही स्पर्धा बघितलेली आहे. तर हायेस्ट रन चेस या 85 धावा आहेत. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाने दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी या संघाविरुद्ध 83 धावांना उत्तर देताना 85 धावा बनवलेल्या आहेत. तर लोएस्ट स्कोअर या स्पर्धेतला 49 आहे 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाघजाई नगरचे मावळे. यस बॅकफूट वरून शानदार फटका.
अतिथी कक्षामध्ये चेंडू 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक सन्माननीय निखिल शेठ बेंडाले, गिरीश शेठ सावंत, शिरोली नगरीचे उद्योजक आपण उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. खराबवाडीचे युवा उद्योजक सन्माननीय ऋषिकेश दादा देवकर आणि त्यांच्या समेत अनन्य रोहन शेठ कोरडे या दोन्ही मांडणाऱ्यांच्या ठिकाणी शुभागमन होते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सौरभ शेठ वाळुंज आपण उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. स्पर्धेतल्या काही फॅक्ट वरती आपण नजर टाकू. हो इथे ब्रिजेश वंडरफुल. दुसरा षटकार ब्रिजेशच्या बॅट मधून. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो हर्ष अडसूळला देखील धावांचा सामना करावा लागतोय. ब्रिजेश चौधरीच्या झंझावाताचा सामना करावा लागतोय. 2 षटकार, धावफलक 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडू 37 धावा. हाय रन चेसची आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेमध्ये 83 धावांचं आव्हान सक्सेसफुली ओलांडलं गेलेलं आहे. तर लोएस्ट स्कोअर डिफेंड हे जर टोटल बघितलं स्पर्धेमध्ये तर ते 78 आहे. सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या संघाने बनवले होते 78 धावा आणि त्यांनी वाघजाईचा नगरचे मावळे संघाचा पराभव केला होता. तुम्ही बघा, हायएस्ट रनचे 83 आहे, लोएस्ट स्कोअर डिफेंड 78 आहे. म्हणजे ही स्पर्धा प्रचंड धावसंख्येची स्पर्धा झालेली आहे. सकाळची लढत आपण पाहिलेली. आजच 73 धावा, लोएस्ट स्कोअर डिफेंड. जो कालपर्यंत 78 होता, सकाळी 73 धावा. सुपर 8 सुपर 6च्या मॅचेस आपण इथे बघतोय. अर्थातच कॉलबॅक. 4 रन इथे पुन्हा प्राप्त होतील. जबरदस्त फलंदाजी या मैदानामध्ये साकारतायत अर्थातच ब्रिजेश चौधरी. 5 चेंडूमध्ये 20 धावा ब्रिजेशच्या, तर 50 धावा धावफलकावरती. 20 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त फॅब्युलस स्टार्ट. एक फलंदाज जरी गमावलेला असेल तरी देखील इथे जबरदस्त सुरुवात. मगाशी जे रेकॉर्ड्स मी दिलं होतं त्याला कारण असं होतं की आपण स्पर्धेच्या 2 टुर्नामेंट्स इथे कव्हर करतोय. आजचा जो कॉलबॅकचा दिवस आहे हा मुख्य स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल रेकॉर्डमध्ये समाविष्ट केला जाणार नाही. म्हणजे आज कुणी इथे शतक ठोकत असेल, कुणी अर्धशतक ठोकत असेल, कुणी काय विकेट घेतलं जात असेल तर वैयक्तिक बक्षिसं जी आपण देणार आहोत, मॅन ऑफ द सिरीजची बाईक देणार आहोत किंवा बाकीच्या उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, आजच्या दिवसातल्या कामगिरीचा त्यासाठी विचार केला जाणार नाही. या गोष्टी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे चांगला चेंडू येईल आणि निर्धाव चेंडू असेल. 3 षटकांचा खेळ संपेल. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय एंटरप्राइजेस. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. बावन्न धावा 3 षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. 52 बनवल्यात आणि 31 बनवायच्यात. आता आपण विचार करू की 52 इतक्या सहज बनवलेलं तर 31 सहज होतील, पण क्रिकेटमध्ये असं कधीच घडत नाही. पुढची 3 षटकं ही अत्यंत महत्त्वाची असतात आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर असलेल्या संघाला जय एंटरप्राइजेसला माऊली उद्योग समूह कसा रोखणार आहे हे बघायचं. आयकॉनची 2ही षटकं मागणी ठरली. मागचं षटक आपण पाहिलं जयचं. कसं वाटतंय
कुलदीप धायबर परत एकदा गोलंदाजी मार्क वरती, कव्हर्सला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडलेला झेल, फलंदाज बाद होईल. अनिकेत ताकवणे होईल बाद, मोठा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक, यॉन्स कडून दमदार विकेट. नवीन फलंदाज चेतन चिंचकर, आयकॉन मैदानामध्ये दाखल होईल. चेतन चिंचकर सोलापूर जिल्ह्यातला हा खेळाडू, मोहोळ तालुक्यातला इथे मैदानामध्ये आता खेळणार आहे. बावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेतन चिंचकर कडून देखील मोठी अपेक्षा असेल. या अगोदर आपण पाहिलं होतं चेतन चिंचकर हा सलामीला खेळत होता, मात्र फारशी प्रभावी कामगिरी करू शकलेला नव्हता. त्यामुळे अनिकेत ताकवणेला पुढे पाठवण्यात आलं, तिथे तो यशस्वी ठरलेला. आता चेतन चिंचकरला देखील महत्त्वाची जबाबदारी इथे घ्यावी लागेल, कारण ब्रिजेश चौधरीनं देखील, तालुक्यातला खेळाडू आहे, त्यानं देखील कमालीची फलंदाजी इथे साकारलेली आहे. हर्ष अडसूळचं षटक आपण पाहिलं, 19 धावा आल्या. राजू पाटीलचं षटक बघितलं, 22 धावा आल्या, एकूण 23 धावा त्या षटकातून आल्या. कुलदीप धायबर तिथे तालुक्यातला गोलंदाज आहे हा कुलदीप धायबर, मात्र दुसरं षटक टाकतोय. 2 विकेट्स त्याने काढलेले आहेत. दोन्ही महत्त्वाचे फलंदाज इथे अजय राजपूत आणि अनिकेत ताकवणेला बाद केलेला आहे. चेतन चिंचकरसाठी टाकलेला चेंडू होता, लॉफ केला चेंडूला, 1 धाव केवळ मिळणार आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला पूर्ण वळून दिलं, मग लाईनमध्ये एक हलकासा पुश केला चेंडूला, 1 धाव इथे प्राप्त होईल. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या कुलदीप धायबरने, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच अनिकेत ताकवणेला त्यानं बाद केलं. कव्हर्सला, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला अत्यंत सुंदर झेल तिथे पकडला गेला. तर पाहायचे आता स्ट्राईक एंडवरती ब्रिजेश, यास चांगला फटका मिड विकेटच्या दिशेनं, टॉस मोठा असेल, 4 रन. ब्रिजेश चौधरी ऑन फायर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. खराबवाडीचा सुपरस्टार ब्रिजेश चौधरी मैदानामध्ये. 57 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू असताना ब्रिजेश त्यांना चेंडू मैदानामध्ये परत येईल. प्रेक्षकांना विनंती, आपण चेंडू आणून द्या. पुन्हा एकदा ब्रिजेश सामोरा जाईल कुलदीप धायबरला. 57, 15 चेंडू 26 धावा अशी स्थिती या ठिकाणी आपण बघतोय. 83 धावा देखील सुरक्षित आहेत का हा प्रश्न इथे तयार होऊ शकतो. कट केला होता चेंडूला, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा घेण्याचा कोणताही इरादा नव्हता चेतन चिंचकरचा. धावफलकावरती 57 धावा आहेत. चेतन चिंचकर प्रतियश खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे त्याची विकेट अशी जोखीम पत्करत गमावणं हे निश्चित परवडणार नसेल. यस, इथे डोक्यामध्ये काही वेगळ्या योजना होत्या. कदाचित रनआउटचा प्रयत्न होता, मांगडिंगचा प्रयत्न होता, मात्र सोडून द्यावा लागतोय कुलदीप धायबरला. चेतन चिंचकर अगदी स्थितप्रज्ञ आहे. परत एकदा स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू, गॅप मिळत नाही ब्रिजेशला. ब्रिजेशचं मागच्या दोन्ही चेंडू खेळताना आपण पाहिले की थोडासा शांत झालेला दिसला. या अगोदर प्रचंड आक्रमक इनिंग त्याने साकारली होती, मात्र 2 चेंडू तो डॉट खेळलेला आहे. आणि हे षटक देखील अत्यंत प्रभावी. या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्यात कुलदीप धायबरकडून. 1 फलंदाज बाद केला. या अगोदरच्या षटकामध्ये 9 धावा. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, 1 धाव एव्हाना प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, मात्र नकार देत आहेत दोन्ही खेळाडू. आग्रही नाहीत, उत्सुक नाहीये दुसऱ्या धावेसाठी. 6 धावा या षटकातून. पुन्हा एकदा पहिल्या या अगोदरच्या षटकामध्ये पडलेला धावांचा पाऊस रोखला इथे आणि धावांचा दुष्काळ षटकामध्ये घडून आणला कुलदीप धायबरनं. 4 षटकं संपले, 58 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. विजयासाठी 25 धावा. ही पहा
संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. नाही, सामन्यामध्ये ट्विस्ट तयार झालेला आहे. कुलदीप धायबरनं अफलातून गोलंदाजी करत आपल्या संघाला परत एकदा ड्राईव्ह सीटवरती आणलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च झाल्या, तिथे दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत धावा रोखल्या कुलदीपनं. संघाला गरज होती तो धावून आला. तिसऱ्या षटकामध्ये हर्ष अडसूळचा 19 धावा आल्या. पुन्हा कुलदीप धायबर आला, पुन्हा धावा रोखलेल्या आहेत. संकटमोचक. प्रत्येक वेळेस आग लागल्यानंतर जसा आपण अग्निशामन बंब आपल्याला लागत असतो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स लागत असते, इथे अगोदरच्या गोलंदाजांनी धावा खर्च केल्या की कुलदीप धायबर ये आणि टाक गोलंदाजी. तर या परिस्थितीमध्ये धावा रोखणारा कुलदीप धायबर आहे. त्याचाही नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये टाकावा लागेल. नवीन गोलंदाज शेखर रणपिसे उजव्याच्या बाहेर, खूपच बाहेर टाकलेला चेंडू. वाईड घोषणा इथे होऊ शकते. 59 धावा. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. गडी बाद 59. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक एव्हाना सुरू होत आहे. शेखर रणपिसे यस, चेंडू निसटतोय तिथे यष्टिरक्षकाच्या उजव्या बाजूने जाईल थर्ड मॅनला. 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक 60 वरती पोहोचेल 5व्या षटकामध्ये. अजून 23 धावा विजयासाठी दूर आहेत. 11 चेंडूमध्ये 23 धावा. 14 धावांची सरासरी जवळपास अपेक्षित होती, ती थोडीशी कमी आलेली. 12 पर्यंत आहे ती सरासरी. मात्र 2 षटकामध्ये 23 धावा ह्या देखील फार सोप्या आहेत असं नाही आहे. पण खेळपट्टीचा विचार करता त्या फारशा अवघड आहे असंही नाही आहे. चेतन चिंचकर वरती महत्वाची भूमिका आहे. ब्रिजेश चौधरी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मात्र मागचे 3 चेंडू ब्रिजेश ज्या पद्धतीने खेळलेला आहे, मागचे 4 चेंडू, तर तो केवळ 2 धावा काढू शकलेला आहे. त्या अगोदर चौकार षटकारांच्या अफैरी त्यानं निर्माण केल्या होत्या, लाटा निर्माण केल्या होत्या त्यानं. चेतनचा हा फटका, नो बॉल. यस, आणि नो बॉल ची मागणी. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. लाईन टच या ओव्हरस्टेपिंग. बॉलर्सचा रिव्ह्यू आहे. रेफरल फ्रॉम फिल्डिंग साइड. तर 60 धावा आहेत त्या चेंडूवरती, अजून काही धावा घेतलेल्या आहेत. तर नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. मात्र तिसऱ्या पंचांकडे ज्यावेळेस निर्णय जाणार आहे त्यावेळेस बघूया काय घटना घडते इथे. खरं तर रेफरल कधी उपयोगात आणायचा, एकच रेफरल आहे तुम्हाला 6 षटकांमध्ये, तो कधी उपयोगात आणायचा, कोणत्या निर्णयासाठी उपयोगात आणायचा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आलाय पंचांचा निर्णय, फेअर डिलिव्हरी, नो बॉल. नो बॉल, नो बॉल. पंचांकडून इथे नो बॉलची घोषणा होते. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. रेफरल अनसक्सेसफुल. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात फिल्डिंग साइड साठी माऊली उद्योग समूह, मामा वाचे बैलगाडा संघटना संघासाठी रेफरल नसणार आहेत. धावफलकावरती 62, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बऱ्याच वेळा आपण बघतो की मी वाईड बॉल साठी रेफरल कॉल केलेला बघतो, मात्र खूप वेळा या रेफरल अनसक्सेसफुल होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. नो बॉल साठी देखील बऱ्यापैकी प्रमाण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, मात्र तेही भरपूर आहे. एक धाव केवळ प्राप्त होईल. शेखर रणपिसे चांगली गोलंदाजी करतोय. एक वाईड एक नो जरी आलेले असेल तरी मोठा फटका त्याने आतापर्यंत नाही खेळू दिला.
63 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. खूप सुंदर पाठलाग राहिला. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुलदीप धायबरनं रोखल्या. पुन्हा हर्ष अडसूळच्या षटकामध्ये 19 आला. पुन्हा कुलदीप धायबरनं रोखल्या. आता शेखर रणपिसे किती धावा रोखतोय हे महत्वाचं आहे. 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू पाठीमागे 2. फुल टॉस बॉल, नो बॉल आणि षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकामध्ये आपण पाहिलं होतं जे चेंडू फेअर होते, चांगले चेंडू होते, तिथे धावा येत नव्हत्या. मात्र एक वाईड, एक नो बॉल आणि परत या नो बॉल वरती षटकार. 7 धावा इथे, 70 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 13 धावा. मॅच होती कुठे, मॅच आहे कुठे पहा. या 2 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केलेल्या शेखर रणपिसेनं. 3 चेंडू एक्स्ट्राच टाकलेले आहेत. चेतन चिंचकर याबरोबरच खोलवर टप्प्याचा चेंडू, गॅप तिथे एक्स्ट्रा कव्हरला अडवण्याचा प्रयत्न विफल, असफल, निष्प्रभ. धावफलकावरती धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 9 चेंडू 9 धावा. चेतन चिंचकर 4 चेंडू मध्ये 12. 300चा स्ट्राइक रेट राहिलाय चेतनचा. 1 चौकार 1 षटकार 4 चेंडू मध्ये त्याने ठोकलेले आहेत. त्या व्यतिरिक्त 2 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा घेतलेल्या आहेत. एक अतिशय जबरदस्त मॅच, चुरशीचा सामना आहे. शेखर रणपिसे गोलंदाजीसाठी. यस, उंच फटका. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला चेंडूच्या खाली नाहीये, तर 6 धावा इथे. सामन्याचं गणित बिघडवून टाकणारा हा षटकार चेतन चिंचकरनं विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलेला आहे जय एंटरप्राइजेस चाकण संघाला. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 80 धावा 2 गडी बाद. चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची केवळ आवश्यकता आहे. कुलदीप धायबरनं 2 षटक अत्यंत प्रभावी टाकून इतर कुठलाही गोलंदाज टीमला मदत करू शकलेला नाहीये. खूप खर्चिक ठरले, खूप महागडे ठरले गोलंदाज हे. आणि इथे सामना जिंकलाय चेतन चिंचकरचा झंझावात. आणि या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब. लगेच या क्षेत्ररक्षण करणारी टीम शेक हँड करून मैदानाच्या बाहेर या. या पुढचा सामना देखील आपल्याला लगेच सुरू करायचा आहे. त्यामुळं शेक हँड करण्यासाठी लगेच ड्रिल नंतर करा, चर्चा नंतर करा, टीम मीटिंग नंतर घ्या.
विनंती करेल आपण